तर फायनली आमची पिहू राणी आलेली आहे. पिहू हाय कर, हाय. आणि भांडणारा दादा अक्षरशः पिहू इकडे ये बाळा लागेल वगैरे वगैरे चालू आहे. मी तुला शिकवतो हे ना, आता तिला दे. तर हमेशा भांडणं करतात दोघ जण. आणि आज ही पण काय शांत झाली. काय बाळ झालं, नुसती रोज खेळती. काय झालं एवढी शांत शांत का झाली, गावाला गेली म्हणून. इकडे बघ, माझ्याकडे बघ पिऊ. हे पिवडे, हे बघ हे बघ. हाय दादा काय करतोय ग. तर बिलकुल बोलत नाही आज, फक्त आली आणि नुसती खेळते. आत्ताशी हसली पहिल्यांदा, ते पण दादाने थोडी हसवली. आम्ही उठलो आत्ताशी ना, आले पहाटे 4 वाजता. दादाने आत्ताशी आंघोळी केली है ना. तर दादाचा नुसता जीव किती आनंदात आहे, नुसता एवढा आनंद झाला आहे की बस. आल्याला म्हणे मम्मा आपला कालचा केक राहिला ना थोडासा, तर तो पहिलं मावशीला नेऊन दे, पिऊला नेऊन दे. हां आता आजची मॉर्निंग तर एकदम छान झाली होती. कारण मग छानपैकी पूजा वगैरे सगळं काही झालं होतं. आणि एक प्रमोशनचं शूट करायचं होतं, किचन क्लीनर अर्बन योगचा. तर तोच मी इथं करत होते. त्याने फ्रीज वगैरे पण छान क्लीन केला. असे डाग वगैरे पण निघतात त्याने बऱ्यापैकी छान. तर त्याचंच करायचं होतं. आणि हे जे किचन क्लीनर आहेत ना, तर जास्त महाग नाही राहत. म्हणजे अगदी 199 किंवा 200च्या आतमध्येच असतात. आणि जास्त करून ना ह्या मसाल्यांमुळेच काय होतं ना, आपला जो फ्रीज वगैरे ना घाण होतं. मला वाटतं मी 1 महिना पण नसेल झाला क्लीन करून. महिना काय 20 पण दिवस नसतील झाले. तर आज परत करावं लागला कारण घाण झाला होता. आणि हे तेव्हाच होतं ज्यावेळेस रुद्रेला सुट्टी असेल. आता दिवाळीची सुट्टी मला 15-20 दिवस होती, तर हे त्याच्यामुळेच झालेलं आहे. कारण त्याला सारखं काही ना काही काढायचं असतं, घालायचं असतं. ते बेसनाचे लाडू तर आज मी डायरेक्ट काढून बघा साईडला ठेवले. तर फायनली बनवले होते, पण शूट नाही करणं झालं माझ्याच्याने. कारण आताचं माझं जे शेड्यूल आहे ना कामाचं, ते खूप बिझी राहतं. मग प्रत्येकच गोष्ट मला व्हिडिओमध्ये दाखवता येतच नाही बिलकुल पण. तर आता फक्त 2च लाडू राहिलेत मागच्या डब्यात बघा. आणि हा पोळ्यांचा डब्बा काय 1 नंबर आहे, क्वालिटी खूप भारी आहे. मी ठरवलं होतं की आपलं कशाला रेंटचं घर आहे राहू दे, पण रुद्राचे पप्पा म्हणले नाही नाही हा राहू दे, किती भारी वाटतो, अजिबात रिटर्न करू नको. तर मी तो ठेवून घेतला आहे. खूपच मस्त आहे, मला आवडला. मी त्याच्यामध्ये कॉटनचा कपडा टाकला आहे चपातींच्या खाली. आमचं कसं राहतं आहे माहिती आहे, खायपुरतंच करते. 4 चपाती खायचे तेवढ्याच करायच्या, तेवढ्याच खायच्या, झालं. मग ते डब्यात भरून ठेवा असा प्रश्न येत नाही. मग ती मोकळाच राहणार डब्बा. मग ते म्हटलं दुसरं काहीतरी भरून ठेव, असं काही चपातीच भरल्या पाहिजे असं काही नाही. तर म्हणून मग हे केलं. आणि मला ना एक ऑप्शन द्या, या फ्रीजला मी कलर करू की डायरेक्ट तो पेपर असतो तो वाला लावून घेऊ, ह्याचा स्टिकर राहतात ना, तर ते. तर नक्की कमेंट करा, कारण खूप घाण झाला आहे फ्रीज. एवढं मेहनतीने घेतला होता. ठीक आहे, कारण रडून घेतला होता तो, पण मला केकचा बिझनेस ज्यावेळेस करायचा होता ना, त्यावेळेस पहिले 2-3 वर्ष ना आमच्याकडे फ्रीज होता, काहीच नव्हतं. नंतर मग मला केकचा बिझनेस करायचा होता. रुद्र आमचा मला वाटते 1.5 वर्षाचा होता तेव्हा. तर तेव्हा मी घेतला होता. संध्याकाळी आम्ही पिहूच्या पप्पाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी भरूचमधल्या ना ग्रीनरी हॉटेलला आलो होतं. हे एकमेव भरूचमध्ये ठीकठाक हॉटेल आहे म्हणावं लागेल. हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट टाईप. तर ह्या मुलीचा बघा 25वा बड्डे होता आणि छान मोठी पार्टी इथं अटेंड चालू आहे. तर पार्टी द्यायची असेल, मुलाचा बड्डे असेल, डेकोरेशन करायचं असेल किंवा मग बड्डे सेलिब्रेट करायचे असतील, आता पार्टीसाठी वेगळी फी राहील. पण जे आपण नॉर्मल बड्डे वगैरे सेलिब्रेट करतो ना, त्यासाठी असे त्यांनी इतके वेगवेगळे असे डेकोरेशन असं करून ठेवले ना, खूप भारी. आता हा टेंटसारखा आहे ना, तर तो फर्स्टच आम्ही आल्यानंतर बघितला, मागच्या वेळी हा नव्हता. तर तुम्ही पण इथं नक्की जा. तर बघा, नवीन काय करायचं म्हटलं ना, अजिबात नशीब साथ देत नाही. कधी कधी का आपल्याला म्हणजे देव अजून आपल्याकडून परीक्षा बघतो काय असं माहीत नाही. इझी वे म्हणतो ना आपण, तर तसं तर अजिबात जात नाही आयुष्य. आणि रुद्रच तर काय वेगळंच चाललंय. काय तर म्हणे मी शर्ट घालायला आणि काढायला शिकलो. आधी त्याला पॅन्ट घालता काढता येत होती आणि आज तो शर्ट काढायला शिकलाय है ना. काढू नको, सारखा लांबवशील. तर ह्याला किती म्हणजे ह्यांचं आयुष्य किती भारी आहे आपलं, एकदम मस्त. नुसतं एकच गोष्ट शिकला आज नवीन, काय तर टी शर्ट स्वतः घालता आणि काढता यायला लागलं. तर इतका खुश आहे की नुसतं सारखा दाखवतोय. आणि मी इकडे बघा मस्त तेल लावून चपचपीत वेणी घातली, कारण माझं डोकंच तेवढं दुखतंय की टेन्शनने, नुसतं टेन्शन.
तर इकडे माझ्या बघा पैठणीचे फ्रॉक, कॅप, टोपी असं शिवून झालं. अजून एक शिवायचं आहे सेट. पण पॅक कसं करायचं, कारण की व्हॉट्सअप डायरेक्ट बंदच केलं. व्हॉट्सअपने माझं व्हॉट्सअप बंद करून टाकलं, म्हणजे ब्लॉकच केलं. एवढं व्हायचंच नाही. तर मास्क घातलेला आहे प्रमोशनसाठी. काय काय करावं लागतंय. तर ह्यांच्या पायाला घालून दिला आहे मी, कारण की त्याला ना 2 तास एका जागी बसायचं आहे. 2 तास हलायचं नाही. 2 तासानंतर हा काढून टाकायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावायचा आहे. म्हणतायत मला बसायला येत नाही. मास्क लावलाय म्हणून. काय नाही, झोपून जायचं आहे आता. मी काढते नंतर 2 तासानंतर, तुम्ही झोपून जावा. आणि जो त्रास होणार आहे ना नंतर, तो तुम्ही सहन नाही करू शकत. 12 दिवसानंतर पूर्ण पायाची मरकी कातडी निघून जाते याने. हां, त्यासाठीच तर आहे ना ज्याचं पाय खराब आहेत. आता रुद्राचे पाय कसे मऊ लुसलुशीत आहेत. माझे पण पाय एकदम मऊ लुसलुशीत आहे. त्याच्यामुळे मी माझ्या पायावर ट्राय नाही केलं. ह्यांचं खरबुडे आहेत म्हणून ह्यांच्यावरती ट्राय केलंय. तर आमचं झालंय व्हॉट्सअप बंद. आम्ही दोघं आज नुसतं टेन्शनमध्ये. झालं चालू नाही, इंस्टाग्रामला बंद झालं. ह्याने जाऊन दुसरा नंबर आणला, तो पण बंद झाला. काय जास्त अननोन नंबर ॲड झाले त्याच्यामुळे. ऋदू काय 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 आहे? झोपा आता, मी जाते काम करा. तुम्ही दोघं झोपून जावा. 2 तासानंतर मी मास्क काढते. किती वाजले आता? 9. थोडं काही चांगलं करायचं म्हटलं की, काही नवीन सुरुवात करायची म्हटली की जळणारी लोक कुठून येतात मला समजतच नाही. म्हणजे आता कालपर्यंत असं होतं की इतके सुखाचे दिवस, इतकं छान, सगळंच खूप मस्त चालू होतं. आणि याच्यामुळेच मी ठरवलं की चला ग्रुप चालू करूया, जेणेकरून बाकीच्या महिलासुद्धा थोडेफार कमाई करू शकतात. आणि एकच दिवस चालवला ग्रुप, तरीसुद्धा ग्रुपवरून ना बऱ्यापैकी बायकांनी खूप साऱ्या ऑर्डर घेतल्या होत्या. त्यांनीही कमावलं एक दिवसामध्ये बऱ्यापैकी म्हटलं तरी चालेल, कारण की साड्या स्वस्त राहिल्या, क्वालिटी चांगली राहिली की ऑर्डर पण येतात. पण माहीत नाही, म्हणजे असं ग्रुप चालवला किंवा मेसेजेस आले, खूप सारे मेसेजेस आले म्हणून व्हॉट्सअप कधीच असं ब्लॉक वगैरे करत नाही. व्हॉट्सअपची टीम तेव्हा ब्लॉक करते ज्यावेळेस जर स्पॅम होत असेल. व्हॉट्सअपसोबत स्पॅम म्हणजे आता कोणी फ्रॉड करण्यासाठी अननोन नंबरवरून काही वेगळं असं करणार असेल किंवा वेगळं होत असेल, तर ते आपलं व्हॉट्सअप ब्लॉक करतं. म्हणजे सर्वच ब्लॉक करतं. आणि ब्लॉक केलेला व्हॉट्सअप कधी कधी निघतो पण कधी नाही निघत. मी रात्रीच्या 1 पर्यंत नुसते मेलवर मेल केले व्हॉट्सअपला. मला होईल त्या साईडनी केले. म्हणजे खूप साऱ्या पद्धती आहेत मेल करण्याच्या किंवा हेल्प मागण्याच्या, कॉल करण्याच्या. सगळं केलं आणि म्हटलं होईल. कारण रुद्रेश पप्पा बोलत होते की अगं एक जणीचा मेसेज आला आणि ती बोलते की 284 दिवस त्यांचं नव्हतं, अनब्लॉक झालं. त्यांचा मला मेसेज आला होता. मी तर टेन्शनमध्येच आलं. म्हटलं, आणि नवीन नंबर त्यांना मी ओरडले की म्हटलं आता आपलं काम असं आहे की आपल्याला मोबाईलशिवाय राहून चालणार नाही, जाऊन नवीन नंबर घेऊन एवढे थकून आले होते. तरी ते गेले, नवीन नंबर घेऊन आले. नवीन नंबरवरून चालू केलं तरीही लगेचच ब्लॉक झालं. त्याचं कारण मला बिलकुल समजलं नाही की नवीन नंबरवरून का झाला असेल. कदाचित आम्ही एकच ईमेल ID दोन्हीकडे यूज केला असेल, त्याच्यामुळे झाला असेल. पण माहीत नाही. म्हणजे सुख जसं येतं ना किंवा नजर लागते म्हणतात, तसंही काय असू शकतं. एवढं त्रास होत होता, इतकं वाईट वाटत होतं. बिलकुल दिवसभरात मी काही शूट नव्हतं केलं ना, काही नव्हतं. काम करत होते. आता हे सोडून चालणार नाही, हे करावंच लागणार होतं. असं नाही की मला त्रास होतोय तर चला जाऊन झोपूया गपचूप, हे असं नाही. काम तर करावंच लागणार. कारण माझ्याकडे काही नंबर राहिला नव्हता ना, मला कोणाचा हा ड्रेस आहे, कुणाला पाठवायचं हेही माहीत नव्हतं. नशीब मी डायरीमध्ये तरी ऑर्डर लिहून ठेवते म्हणून, नाहीतरी तर आता काय झालं असतं मलाच माहीत नाही. आणि त्यात हा ड्रेस, माझी मशीन ह्या ड्रेसवर बिलकुल चालत नव्हती. 40 मीटरचा घेर होता हा, नेटचा 40 मीटर आणि सॅटिनचा 8 मीटरचा घेर होता. याच्यावरती मशीनच चालत नव्हतं, एवढ्या जाड झाला होता घेर. आणि म्हणून मग मला हातानं सगळा ड्रेस स्टिच करावा लागला. म्हणजे कमरेला मी जे जॉईंट केला आहे ना हा ड्रेस, तो मी हाताने सगळा हात शिलाई करून अक्षरशः जॉईंट केली. मशीनची शिलाई लागत नव्हती आणि बऱ्यापैकी ठीकठाक लागली होती, कशी तरी ताणून ओढून ताणून. पण झालं असं की ड्रेसचा घेर खाली आल्यामुळं ना
जमिनीपर्यंत ड्रेस लोंबकळतो तर ती मधूनच उसवते. मग डायरेक्ट सकाळपासून मी हाच ड्रेस करते. आज पहिल्यांदा झालं आहे की दिवसभरात मी फक्त एकच ड्रेस करते. आणि सगळ्यांना वाटतं की नाही ड्रेस हे खूप महाग असतात, पण त्याच्यामध्ये किती मेहनत आहे. तर ही एक लेस होती आणि ही लेस फक्त 180 रुपयाची आहे. किती आहे बघा, 1 मीटर पण नाही नसेल, 1 मीटर असेल. तर 1 मीटर लेस 180 रुपयाला भेटते ही वाली. तर मी इथं लावायचं ठरवलं. बघूयात आता हा ड्रेसचा फायनल लुक कसा असेल ते मी तुम्हाला दाखवेनच उद्या. दुपारी मी घातला होता, त्यांना खूप आवडला कस्टमरला, पण ती शिलाई नीट लागली नव्हती. ओरडायला लागली. मला राग, आधीच माझं डोकं नव्हतं चाललं, त्यात रुद्राच्या बाबावरती राग काढला की मला मशीन पाहिजे होती, तुम्ही म्हणला नको थोडे दिवस थांब, घेतली असती तेव्हाच मोठी मशीन तर आता हा त्रास झाला नसता. आणि आता हा ड्रेसनं मला जो त्रास दिला आहे तो बघून तर पुढच्या वेळेस मी हा ड्रेस शिवायला घेईल असं मला वाटत नाही. कारण बघू, मशीन घेणार आहे मी, कारण ही मशीन चालत नाही, छोटी मशीन आहे. छोटी अशी नाही, फुल शटलचीच आहे, पण असं मोठे मोठे गाऊन वगैरे आहेत ना तर त्याच्यावरती बिलकुल चालत नाही ही मशीन. कमरेमधनं हे फिटच होत नव्हती, फिटिंगच. आता 40 मीटरचा घेर म्हणजे जवळजवळ 50 मीटर सगळा पकडून 50 मीटरचा घेर म्हणजे झाला किती. बघूयात आता त्याचा फायनल लुक कसा येतोय ते. पण खूप कष्ट केलेत. आणि माझी एक मैत्रीण मला म्हणत होती ह्या ड्रेसचं 4,500 रुपये घे, पण मी एवढे घेतले नाही. मला वाटते 22 रुपये घेतले होते. याच्यामध्ये ड्रेस कपडाच मी 50 मीटर यूज केला आहे. 50 मीटरचे जवळजवळ 1,600 रुपये झाले होते. मग वरचे मी शिलाईचे घेतले होते. पण ती मला म्हणत होती तुझा कपडा कितीचा पण असू दे, पण तू 4,500 रुपये घे, याच्यामध्ये मेहनत तेवढी आहे. आता मला कळलं की ते असं का म्हणत होती, कारण तिने फॅशन डिझायनर केला आहे. म्हणजे माझी मैत्रीण नाही आहे, इंस्टावरूनच अशी ओळख झाली. त्यांचं पण चॅनल इंस्टाला अकाउंट आहे. तर ती आता सध्या डिलिव्हरी झाली त्यांची, तर त्याच्यामुळे तिने मला सांगितलं. मी फर्स्ट टाईम असा मोठा शिवणार होते, तर मग तिने मला सजेस्ट केलं की असं असं कर, पण माझ्याच्याने इतके पैसे घेणं नाही झालं. कदाचित बिझनेसमध्ये इमोशन न आणलेले चांगले राहतात असं म्हणतात ना, तर तेच आहे. माहीत नाही आता माझं व्हॉट्सअप कधी चालू होतं आहे, आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं काही नाही, मला मोबाईल पाहिजे. माझा दिवस कामातच जातो, मोबाईलची गरज पण नाही लागत. पण आता तोच एकमेव मार्ग आहे जिकडून मी माझी कमाई करू शकते, किंवा माझं चालतं सगळंच. माहीत नाही. तर खरंच काय झालं काय माहीत, नजर लागली काय झालं देवालाच माहीत. असू द्या, चला आता माझं काम आहे तर मला हे करावं लागणार आहे. आणि त्यामुळेच मी ऑनलाईन नाही आहे, माझे व्हिडिओ येत नाहीत, काहीच होत नव्हतं. आणि खरंच आता मला लगेच मी तरी पोस्ट केली होती इंस्टाला, यूट्यूबला की मला मेसेज करू नका, माझं असं ब्लॉग झालं आहे म्हणून. पण तरीही आता बघूयात. खरं तर मला इतकं प्रेम आलं, इतके लोक ॲड झाले ग्रुपला, हे चांगलं होतं. पण झालं असं की त्यांनी बाकीच्यांचे ग्रुप ॲड केले. म्हणजे आता माझ्या ग्रुपला एक जण ॲड झाला, त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असतील नसतील तेवढे ग्रुप माझ्या ग्रुपला ॲड केले. तर ह्याच्यामुळं ते अननोन हे झालं. तर असं काही करू नका. नेक्स्ट जर तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये ॲड होणार असाल तर तुमचा एकट्याचाच नंबर माझ्या ग्रुपमध्ये राहू द्या. तुम्ही बाकीच्यांचे ग्रुप ॲड करताय, बाकीच्या मैत्रिणी ग्रुप ॲड करताय. म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये समजा आता शाळेतला ग्रुप आहे, 50-60 लोक असतील, पण त्यांना मी ओळखत नाही ना, मग माझ्या मोबाईलमध्ये ते अननोन थ्रोच जातं आहे. तर मग अशा ग्रुप ॲड करूनच किती सारे ग्रुप झाले होते. तर असं काय करू नका. बघू आता पुढचं ज्यावेळेस चालू होईल मी त्यावेळेस माझ्या मला वाटतंय ना तर त्यालाच मी ग्रुपमध्ये ॲड करणार. असे लिंक देणार नाही थोड्या दिवस, तरी बिलकुल नाही देणार. आणि आता मी चालूच करणार नाही थोड्या दिवस. इतका वाईट अनुभव आल्यानंतर कोण करेल. जाऊ द्या, चला. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. खरं तर बिलकुल हॅपी नव्हते आजच्या व्हिडिओमध्ये, पण ठीक आहे. हे संध्याकाळी झालं होतं, सकाळपासून ठीकच होता दिवस. संध्याकाळी 5:30च्या आसपास हे झालं होतं. पण जाऊ द्या, आता जेव्हा नीट होईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईलच की झालं आहे नीट वगैरे. चला, तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.